मित्रांनो, मी कोकणीनिश आपल्या यूट्यूब चॅनलचे स्वागत करतो आणि शुभ सकाळ। आता समुद्रात होतो, चालायला तो रोजच्यासारखं म्हणजे चालायला आलेलो। आता जातोय घरी, हळूहळू जाऊ आणि बघू। आज काय शुक्रवार तर आहे, पण आमदार कुलाबकर म्हणजे जे वडीलचा वर्षश्राद्ध आहे, आई वगैरे सगळे तिकडे आहेत मामाच्या इथे। मग तिथे जायला पण लागेल पाया पडायला। आणि बघू संध्याकाळी काय व्हिडिओ टाकतो ते, म्हणजे टाकीनच काहीतरी नॉनव्हेजची वगैरे। फिश तर भेटलेत थोडे, ते जे टाकेल आईच्या हातची ते फ्राय वगैरे करताना बघू। जाऊया घरी। हा आपला रोजचा स्पॉट। पाऊस तर काय येऊन जाऊनच आहे मित्रांनो, तो काय कमी व्हायचं नावच नाही घेत आहे, चालूच आहे। काय होतंय काय माहिती, पावसाचं तर खरं नाही। आज नॉर्मल असं ऊन पडलंय। मच्छीवाली पण येत नाही मित्रांनो, बाहेर वादळ असल्यामुळे मच्छीवाली पण येत नाही। कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले, ट्रॉलरी पण जात नाही। आज एक दिसते समुद्रात, काय माहिती आता मच्छी आली विकायला। बघा आज वातावरण सगळं क्लिअर आहे, वारा नाही काय नाही। एक ट्रॉलर दिसली होती मला मच्छी तिथे समोरच आहे, तुम्हाला दिसेलच। ही बघा, ही ट्रॉलर आहे, फिशिंगची ट्रॉलर आहे ती। जाऊया घरी, मस्त फ्रेश वगैरे होऊया। मीटिंगला पण जायचं आहे, ग्रामसभेला। तिथे जाऊन बोले ना, तिथे जाऊन देवळामध्येच आहे। जरा दसरा तर झाला व्यवस्थित, मस्त 9 दिवस आपण आरती दाखवली दुर्गा देवीच्या देवळातली। आणि भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजे चांगल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी थांबतोय। चला मित्रांनो, निघालोय ग्रामसभेला, जातो तिथे आणि नंतर येऊ। मामाची जायचं परत वर्षश्राद्धाला। इथून चिखल झाले आज। चला भेटू देवळात डायरेक्ट। मित्रांनो जेवलो आता, आणि हा बघा निघ, बघा याची मस्ती बघा। कोण आहे? बस दाखव, ही काय, ही बस आहे का एसटी आहे? हा एसटी कुठे आहे? आणि त्या दोन येत आहेत त्या हा बघा किती गाड्या आहेत बघा त्याकडे। हो भरपूर गाड्या आहेत ना तुझ्याकडे। ती मोठीवाली कुठे आहे आपली? मोठीवाली सगळ्यात ती राहू दे आता, राहू दे। ही बघा अजून एक बस आली, ही बघा स्वर्णिकची। शाबास, काळंबा ट्रॅव्हल्स ना अबू? हा, आणि ही बस आहे। आणि हा कोण आहे बस मध्ये उभा बॅग घेऊन? स्वर्णिक आहे काय? हा, इथं कोण आहे? इथं कोण नाही? पणे काका पण नाही ना? नाही पणे काका पण। होय, ठोकली ती गाडी चालून दाखव। ही बघा निघाली गाडी आहे, शाबास। हा फुल टन आहे बघा। अरे बापरे, जागेवर फिरते गाडी एकदम। शपथ मॅकटन मारतोय बाबू स्वर्णिक।
शाबास. मित्रांनो जेवलो आता मामाच्या इथे आणि आलो तर गरवायला आपल्या बाटली पॉईंट. आज तर किती जवळच आहे एकदम. हा बघा किंगफिशर, हा पांढऱ्या गळ्याचा खंड्या आहे. आणि त्या दिवशी आपण तो बघितला, तो चॉकलेटी होता आणि हा पांढरा आहे. शांत बसलाय, मस्त वाटतं, एकदम छान दिसते बघा. किंगफिशर बोलतो त्याला मित्रांनो. आता जेवलो आणि आलो इथे गरवायला. मस्त की संध्याकाळी रेसिपी दाखवीन आईच्या हातची फिश रेसिपी. भेटतो थोड्या वेळाने. आलोय गरवायला. आता संदीपदा पण आहे सोबत. बघू आता काय भेटतं आज. हा बघू, सांगेन दाखवीन तुम्हाला. जाऊया आपल्या स्पॉट्सवर. हे बघा जायला लागेल. चाललो, चला जाऊया. खंड्या काय उडत नाही, समोरच आहे. बघा ना काय वाटते. हा बघा मित्रांनो किती छान दिसते बघा ना. झूम करतो एवढंच होतंय. काय वाटते बघा. चला जाऊया आपल्या स्पॉट्सवर. काय भेटत आहेत बघूया. रिपोर्ट काय आहे तो असं तर दाखवीनच मी. या रोडनी जायला लागतं असं. खडपात पण गेलो असतो पण खूप लाट आहे खडपात, तर नाही जमणार. अडथळा येतो खूप चालायला, मध्ये ते भीती पण वाटते. हो संदीप पण आलाय. हा बघा आपला स्पॉट. काय भेटतं, काय पडतंय. हा बघ काय नशिबात असं तर भरती लागेलच ना आता. हा ना. पाण्याचा कलर पण जरा वेगळाच दिसतोय. बघू, ट्राय करूया. मित्रांनो फिशिंग तर झाली, चांगला रिपोर्ट होता. बघा अजून पण आहे, ते घरी दिले. ते आता घरी जाऊया. तर निखिल साफ करतोय. माईच्या हातची रेसिपी दाखवतो परत. वाईट पाय मस्त आहे की. चला भेटू घरी. आला तर घरी आणि जेव्हा तुम्हाला दाखवतो मच्छी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते फ्रेश फ्रेश माल. ओम नमो ताजा माल एकदम मस्त आहे. रात्री मस्त जेवायचा. दाखवतो मला व्हिडिओ. वासुदेवाय नमः. हा मित्रांनो पुन्हा एकदा आईची आजची रेसिपी. मच्छीचा रस्सा आणि मच्छी फ्राय. पुन्हा ते हे टाकलं ना सगळं. कोकम नाही टाकलं. कोकम पण टाक. टोमॅटो, एक लसूण, हिंग आणि कोकम. मित्रांनो हे बघा गाबोली. ही बघा आजची मच्छी. आज मारणार ताव भरपूर दिवसांनी. किती चमचे आहेत? 2 चमचे. मोठ्याने बोल. 2. आमच्या हे हसत नाही बघा, बोलत पण नाही मोठ्याने. मीठ आधीच टाकलेस का? हा आपलं साध्या पद्धतीत मस्त आंबट तिखट रस्सा एक नंबर लागतो. वाटण नको काय नको. पटकन होतो पण नक्की पण. 2 उजल्या टाकल्यास का तेल? किती टाकले कोकम? 2 4 कोकम. ते चुरगडे होऊन. लहानपणी पण असे तुम्ही करायचं आहे? आजी करायची. काकू आजी. लहानपणी खूप मजा येत असेल ना तुमच्या लहानपणी?
श्यामदादा वगैरे सगळे. श्यामदादा 10वी पर्यंत मुंबईला होते. मोठी मामी मुंबईलाच होती. मामी मामी होती. अजून गुलाब मामी होती. मंदारची आजी. मग इथे तुम्ही कोण आजी कोण? आजी आपली मोठी आजी होती. आई आमची मोठी आई. एक तांब्या पाणी टाकायचं, नाही, अर्धा. हा छोटा तांबे पुरला उरला पण म्हणजे पुरला पाहिजे, शिजायला पण पाहिजे ना मच्छी. पाहिजे ना मच्छी. हा बघा, असं वाटत झाला रस्सा तयार. आता हा ठेवणार गॅसवरती. 10-15 मिनिटं कड येणार, त्यात मच्छी टाकायची, झाला. इथं भात ठेवलेला. आज भात संपणार सगळा. हा ताव मारणार सगळी. उपास सुटलाय भरपूर दिवसांनी. जाऊ दे, मजा आली नवरात्रीमध्ये. खास करून आरतीला जायला मस्त वाटत होतं. जरा प्रसन्न वाटत होतं देवळामध्ये. छान वाटत जरा 9-10 दिवस नाही. 10 दिवस आम्ही पूर्ण देवळामध्ये गेलो आरतीला. कुठलाही दिवस थांबलो नाही. हे डायरेक्ट टाकतेच मच्छी त्यात. चालेल ना, मग शिजेल ना ते. नवीन आहे पद्धत बघा. आमचा असा किचन आहे साधा सुद्धा. होईल कधी. आता बारीक गॅसवर ठेवणार ना शिजेपर्यंत. किती 10-15 मिनिटं ठेवायची नाही. असं कलर बघा काय मसाल्याला आहे. भात झाला भात रेडी. आम्ही चपात्या नाही जास्त खात. चपाती नाही, नाश्त्याला खाल्लं तरच. आमच्याकडे भातच जास्त. मित्रांनो, चपाती हा विषय नाही, भातच खायचा. खातो कधीतरी चपाती असं नाही, पण जास्त भातच खातो आम्ही. आजीला तुला खोकला म्हणजे कालवण काय नाही, असं काय नाही. कितीतले खोकला काय तो जाईल. 10-15 दिवस झाले सगळे खोकतात गावात. काय मी एकट्यालाच नाही. बाकी काय नाही, खोकलाच आहे, थोडी सर्दी आहे बस. काय जाईल पटकन. लसणीची पेस्ट ना, आला लसणीची ना. घेऊया. ही ताजी मच्छी खायलाच मजा असते. आहे मुंबईचे फ्रीज पण ती नाही. बोयटा असं चिकार ते खडपात जायचं पडायला. ही खाल्लेली बरी. खडपात जायचे पण नंतर जाऊया. आता जरा खूप लाट वगैरे आहे तिथे आणि पाणी पण खूप आहे. शेवाळी पण झाले भरपूर. जाईन नंतर, जाईनच, व्हिडिओ करणारच आहे मी. रस्सा मस्त होणार आहे एकदम. कलरच भारी झाला मसाल्याचा. घरगुती मसाला, मालवणी मिक्स मसाला. पुऱ्याच्या भातावर आहे. यात काय काय टाकलं? हळद टाकली ना, हिंग, मीठ. आमच्या आईचा आणि पप्पांचा एकच गाव आहे. आम्हाला कुठला दुसऱ्या गावी जायलाच नको. पप्पांचं घर, आईचा पुढे घर, 5 पावलावरती. मामाचा हाच गाव. मामाच्या गावाला जायचं, पप्पांच्याच गावाला यायला लागतं. काय मग मॅरिनेशन करून ठेवणार आहेस का? हां, मग ठेवून दे. नंतर 5-10 मिनटं, 8:15 पर्यंत ठेव है ना. आणि जरा चांगला मसाला मुरेल त्यात व्यवस्थित. हां, मित्रांनो 2 चमचे मसाला टाकलाय. व्यवस्थित मॅरिनेशन करणार त्याला आणि मग फ्रीजमध्ये ठेवून दे. फ्रीजला ठेवशील ना? हो, मग इथेच ठेवून दे. आणि मग नंतर फ्राय करायला पाहिजे. काही वाजलेत पण जास्त नाही, 7:45 झालेत. मच्छीचा रस्सा तर होईलच आणि मच्छी फ्राय करायची आहे, पण ती मॅरिनेशन करून अर्धा तास ठेवून देते. कारण की वाजलेत नाही जास्त, होईल. आणि काही पटकन जेवायचं पण नाही. 9 वाजता जेवायचं असतं आम्हाला, टाईम टू टाईम मध्ये. तर भेटूया 8:15 वाजता, म्हणजे अर्ध्या तासानंतर. झाला ना रस्साही? हो, रस्सा झालेला आहे मच्छीचा.
उतरून ठेवशील. कुठली? चालू आहे. कसा पडतो? काय बोलतील काय आता पडतो. पाकाटा. ही बघा भक्ती पण आली मित्रांनो. हे बघा अभ्यास करायला. बाई किती दिवसांनी अभ्यासात दिसते मला ती आज. त्यांचे फोटो काढ. पाकाटाचा चला मच्छी मॅरिनेशन झाले. अर्धा तास ठेवलेली व्यवस्थित. आई फ्राय करायला गेल. बोलतात त्याला. काय पप्पा बोलले आजी? पाकाटा मच्छी. कसा वाजतं? आता पडतो. पाकाटा मच्छी असतं. वागळं. ह्याला रावा नाही ना हे लावत? कुठे उपरी पडतो समुद्रावर. आपली पूर्वीची लोक तर मच्छीला हे लावायचीच नाही रवा वगैरे. आता आता मुंबईला आपल्याकडे तापलाय नाही रवा. ताज्या मच्छीला कोण लावतच नाही. अंडाला मसाला लाव नंतर. नंतर लावतो. मच्छीला पण मारतो मोठ्या पाकाड बोलतात त्याला. तुमच्या कॉलेजमध्ये काय हे बघा मच्छी हा रावसच्या तुकड्या वाटतात. आता मागवणार तू कापाय सांगितलं. इकडे तेल नाही गेला इथल्या साईडला. आपली देवाची देवी वगैरे बस 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 जास्त नाही. हा बघा मित्रांनो कशी होते जेवणार आई आमची. पप्पा आई नाही पप्पा. आज पप्पा जाम जेवणार आहे बघा. तो एवढे दिवस व्हेज खाल्ले नाहीत. आणि आमच्या आजी पाकाटा म्हणजे काय? वागल्या. कसा दाखवा. असा हवा मित्रांनो. पाकाटा असा उपडी पडतो. आजीची फुल कॉमेडी असते मित्रांनो. आमच्या आजीची पाकाटा असा उपडी पडतो. त्याला वागल्या बोलते. वागल्या. वागळा मासा बोलतात त्याला आपल्या इथे. आमच्या इथे तर वागळा बोलतात. खातात ते. महाग जातो आजी तो. काटा असतो. विषारी असतो ते. म्हणजे तो इंग्लिशसारखा झाला. इंग्लिशसारखा गेंगा नाही. माणूस आपोआप चढतो तो. आज कोण नव्हतं होते. मलाच भेटले. काय म्हणते 2 दिवस भेटली नाही आजच. 2 दिवस काय नाही. आज भेटले मस्त. देवाला पण माहिती होता. हा मी तेच बोललो. माहिती नाही. मित्रांनो कसे झाले एकदम मस्त फ्राय. आज तर जमके खाणे का ना भाई. 2 टोप भात. भक्ती पण जेवणार आहे. काय अभ्यास भाऊला भाऊ बघा भक्ती अभ्यास करते. ती उघडू मित्रांनो. आमची तर काय ऍडजस्ट नाही. ऍडजस्ट पाणी करे डायरेक्ट जाते. सगळा दूर बाहेरच होतो. खिडकी जेवढी मोठी आहे तर काय करणार. झाले हा मला असं वाटतं. मच्छी तर मच्छीचा फ्राय होईल. नंतर आपण बघू. आणि मग जेवताना पण व्हिडिओ करू. मग दाखवेनच कशी झाली तर दाखवेन. भेटूया जेवताना. जेवायला बसलोय. थांबा दाखवतो. आई वाढते. मच्छी फ्राय. इथं आजी पण आली. नॉनव्हेज असलं की आजी इथं असते. म्हणजे बोलवतो आम्ही आजीला. आता गोंधळाला येईल नाही. आता सगळी गोंधळाला या. तिखट रस्सा आणि मच्छी फ्राय. आला होता त्यांना. नाही आता कुठला गोंधळ. गोंधळ नाही मंदार पासून बघा. अंडा पण आहे.
ठेवूया काबुली. एकदा तरी जेवते मी. मस्त आल्या. चला जेवतो नंतर बोलतो. चला मित्रांनो, बघितली कालची रेसिपी आईच्या आजची मच्छी फ्रेश फ्राय. आता इथे व्हिडिओ थांबवतो. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि इथं थांबवतो. बाय.